ही पहा माझ्या बागेतली कांद्याची पात आहे. पुष्कळ वेळा भाजी झाली, वानावळा झाला. आता जास्त उरली तर भाज्या आल्या तर मग मी काय करणार, चिरून ठेवणार. ही चिरून ठेवली, बारीक चिरून ठेवली. आणि उन्हात आता ऊनही पडायला सुरुवात झालेली आहे, तर चिरून ठेवली की मग काय करणार आहे, बारीक चिरून वाळली की थालीपीठाला वगैरे ती टाकणार आहे. पिठल्यामध्ये सुद्धा खूप छान लागते. तर मग चला तर मी आणि या ठिकाणी पहा, याचे देठ आहेत ना, ही ताटालाच लावायची असतात. ताटाला लावली ना खूप छान लागतात, कांद्यापेक्षा गोड लागतं. आणि यासारखी ही कांद्याची पात, ही जी कोळी कोळी काढली ती सुद्धा ताटी लावण्यासाठीच घेतलेली आहे. पहा मी काढून ठेवलेली आहे. तर शेतकरी लोक ही अशाच प्रकारचे कच्ची कोथिंबीर, कच्चा मुळा, कांद्याची पात किंवा हिरव्या ताज्या मिरच्या त्या सुद्धा तोंडी लावत असतात. तर ताटाला असं तोंडी लावणं ठेवलं तर फार उत्तम ठरतं. चला तर मग तुम्ही पण कच्ची कांद्याची पात, त्याची देठ ताटी लावून जेवणाबरोबर खाऊन त्याचा आस्वाद नक्की घेऊ शकता. चला तर मग माझी कांद्याची पात चिरून झालेली आहे, बारीक चिरलेली आहे. तर मग आता मी काय करते, ही उन्हात ठेवणार आहे वाळवण्यासाठी. उन्हामध्ये ठेवून देणार आहे. आणि मग पराठ्यामध्ये घाला तुम्ही, किंवा मग थालीपीठामध्ये फार छान लागते, त्याच्यातही घाला. किंवा सुकवली तरी पुन्हा पाण्यात घालून तुम्हाला पाहिजे ते डाळ कांदा तिचा करता येतो, डाळ पात घालून तीही करता येईल. चला तर मग ठेवते मी उन्हात वाळवायला आता.